नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, माझी शेतीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज 6 एप्रिल 2024। आज 3 महिने आणि साधारण ते 10 ते 12 दिवस होत आहेत आपण कांद्याची काढणी चालू केलेली आहे आजपासून। आणि 20, 21, 22 डिसेंबर 2023ला या कांद्याची लागवड केली होती। जे कांदे आता आपल्या इथे लेबर आलेलं आहे ते कांद्याची सध्या कापणी करते, जेवढे कांदे उपटलेले आहेत तेवढ्याची। आणि हा कांदा कशा प्रकारे आहेत तर ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो। संपूर्णतः सेंद्रिय जैविक पद्धतीने आपण या कांद्याचं व्यवस्थापन केलेलं आहे। कांद्या कशा प्रकारचा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटी आहेच, साईज वेगवेगळ्या आहेत, यात काही शंका नाही। परंतु संपूर्णतः सेंद्रिय जैविक पद्धतीने हा कांदा केलेला आहे। ह्या वर्षी पाण्याचं खूप ताण व्यक्तिगत आम्हाला खूप जाणवला, कारण कांदे लागवड केल्यानंतर महिनाभरातच पाण्याची एवढी टंचाई जाणवली की स्प्रिंकलरनी कुठं कुठं पाणी द्यावं, कारण तव्यावर पाणी दिल्यावर वाफ जशी होते तशा प्रकारे कांद्याची ही अशी अवस्था झाली होती। हे तुम्ही अशा प्रकारे कांदे बघू शकता। प्रत्येक साईजचे कांदे आहेत, असं नाही की सगळे कांदे एकसारखे साईजचे असू शकतात। दाट कांद्याची लागवड झालेली होती आणि त्यानुसार छोटे पण आहे मोठे पण आहे सगळेच आहेत। सगळे काही याच्या एका साच्यातले गणपती असू शकत नाही। परंतु जे म्हणतात की सेंद्रिय जैविकमध्ये काय राहिलं आहे, काय रिझल्ट येत नाही, पण त्यांच्यासाठी हे नाकावर टिचून मी सांगू शकतो की सेंद्रिय जैविकमध्ये एवढे पाण्याचा ताणतणाव असताना देखील जे पाटाचं पाणी देखील लेट झालं 25-30 दिवस, आणि ते लेट झाल्यानंतरही आपण पाटाचं पाणी दिलं, मग ते एकामागे एक आठवड्या 7 दिवसाच्या अंतरानं पाणी आपण दिलं। त्यानंतर मग परत सुरळीत गाडी आली, परंतु त्याआधी 20 ते 25% जी कांद्याची ताकद होती ती क्षीण झाली। ती क्षीण झाल्यामुळं तो एक फटकाच आहे। परंतु सेंद्रिय जैविक पद्धतीने केल्यानंतर एवढं देखील असूनसुद्धा पिकाची तग धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती किती मजबूत असते हे यातून अनुभवायला मिळालं, पाहायला मिळालं। तुम्ही आता ही पात बघू शकता। अजून याला 4-5 दिवसांनी खरं तर अजून काढण्याची आवश्यकता होती, परंतु एवढा उशीर करून उपयोग नव्हता, कारण शेवटी वातावरण बदलतं आहे। हवामान अभ्यासक दत्ता पटेल यांनी देखील सांगितलं आहे। पण वेळेवर आपल्याला सगळं काही माहिती पुरत असून जर वेळेवर ती गोष्ट नाही केली तर आपल्या हातात काही लागणार नाही। त्यामुळं हवामान आधारित शेतीचा कुठेतरी मला पण जो काही आहे याआधी पण फायदा झाला आहे, उपयोग झाला आहे। त्यानुसार व्यवस्थापन देखील केलं आहे। पाण्याची ताण जेव्हा बसला होता 20-25 दिवस, तेव्हा जे खळे मीठ आहे तर ते 15 ते 20 किलो मी 1.25 एकर क्षेत्राला हे फेकलं होतं। आणि त्यामुळं ओलावा टिकून ठेवण्याची, पिकाची तग धरून ठेवण्याची, आणि खडेमीठ हे हवेतलं बाष्प खेचतं, ओलावा जमिनी तयार करतं, आणि त्यामुळे पिकाची तग धरून ठेवण्याची क्षमता वाढते। त्याचा देखील मला चांगल्या पद्धतीनं अनुभव मिळाला। आणि जे आपण सुरुवातीला सेंद्रिय जैविक खतं टाकली होती सुरुवातीला, नंतर दुसऱ्या टप्प्यात जेव्हा पाटाचं पाणी आलं त्यानंतर मग आपण जे काही ऑर्गॅनिक पोटॅश आणि त्याला एरंड ऑइल चोळून फेकलं होतं, जे कीड नियंत्रण करतं आणि पिकाला चांगल्या पद्धतीचं एक भरारी देतं, तर ते फेकल्यामुळं त्यांनी देखील फायदा झाला। कारण सेंद्रिय जैविक खतं हे पिकाची तग धरून ठेवण्याची क्षमता, ताणतणाव सहन करण्याची क्षमता, जमिनीतलं पडलेलं उचलण्याची क्षमता, या सगळ्या काही गोष्टींची पूर्तता करतं। यातून अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्यात। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे कांदा आहे, तुम्ही हा बघू शकता। आणि इकडं काढायचं आहे, आज उद्या परवापर्यंत हे सगळं काही काढून होईल। अशा पद्धतीनं कांदा आहे आपला। आणि हा कांदा किती ट्रॉल्या होणार आहे आणि किती ट्रॉल्या झाल्यानंतर ज्या काही आपलं शेड नवीन झालेलं आहे त्या शेड महिन्याभरातच झालं आहे, आणि त्या चाळीमध्ये टाकल्यानंतर देखील व्हिडिओ आपल्याला नक्की जारी करणार आहे। आणि आवर्जून करणार यासाठी आहे की आपल्याला देखील त्या चाळीमध्ये टाकलेल्या कांद्यानुसार त्याचं ॲव्हरेज किती मिळालं आहे अंदाजे आपल्याला ते बघायला मिळेल, म्हणजे ते लक्षात येईल आपल्याला। कारण आपण सर्व अनुभवी माणसं आहे, मी तर एवढा अनुभवी नाही, तर आपण सर्व अनुभवी शेतकरी आहात।
हा माझा छोटासा प्रयत्न सेंद्रिय जैविक पद्धतीने करण्याचा होता आहे आणि पुढे राहणार. आणि विशेष म्हणजे ह्या रानात शेणखत नाही आहे, ऑर्गॅनिक कार्बनची कमतरता नक्कीच मला जाणवली आहे. मी ती पूरक जे सेंद्रिय जैविक खतांच्या या माध्यमातून पुरवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु शेवटी किती जरी आपण सेंद्रिय जैविक खतं पुरवण्याचा प्रयत्न केला तरी सोबत त्याला शेणखताची जोड आवश्यकच आहे. आणि यावर्षी आपण शेणखत नक्की या शेतात टाकणार आहे. आणि यावर्षी या शेतामध्ये विशेष काहीतरी नियोजन आहे, तर ते तुम्हाला नक्कीच पुढे जाऊन नक्की कळेल. तोपर्यंत आपल्याला हा कांदा कसा वाटला याचा अभिप्राय नक्की कळवा. आणि कसा हा माझा प्रयत्न आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि खरंच आपण सेंद्रिय जैविक पद्धतीने वाटचाल केली पाहिजे का, यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय कळवा. आणि जर खरंच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक प्रोत्साहनपर आपली शाबासकीची थाप आणि दाद नक्की द्यायला मागे पुढे पाहू नका. तोपर्यंत आपली सर्वांची रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय. आपली माणसं, मातीची अस्मिता जपणारी माणसं बघायला विसरू नका.